आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। ज्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे। हॅलो फ्रेंड्स, मी रोहन भगवान कासारे किचन अँड ट्रॅव्हल्समध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आम्ही इकडे महाडला आलो आहोत। चौदार तळे हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि या स्थळाची काय काय माहिती आहे तुम्हाला दाखवणार आहे। तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। माझ्यासोबत आहेत आमचे मामा, आई आणि मावशी आलेली आहे आणि खूप असा ऐतिहासिक क्षण आहे आमच्यासाठी। मी पण चौदार तळेला खूप दिवसांनी आलेलो आहे आणि खूप छान बरं वाटलं। इकडे पाण्याला हातसुद्धा लावलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी ज्या प्रकारे सत्याग्रह केलेला पाण्यासाठी, लोकांना पाणी कसं मिळेल याच्यासाठी, खरंच खूप आख्यानाजोग्य आहे आणि खूप छान वाटलं इकडे येऊन। तर कुठे जाऊ नका आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय भीम। 1927 रोजी बाबासाहेबांनी सर्वांना हे चौदार तळ्याचं पाणी खुले करून दिलं। ह्या चौदार तळ्यावरती मागासवर्गीयांना पिण्याचा हक्क नव्हता, तो बाबासाहेबांनी मिळवून दिला आणि हा चौदार तळ्यावरती इतिहास घडवला। हे चौदार तळ ऐतिहासिक आहे। प्रत्येक वर्षी बाबासाहेबांचे 20 मार्च रोजी प्रत्येक वर्षी ह्या ठिकाणी चौदार तळ्यावरती बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी, त्याचप्रमाणे चौदार तळ्याचं पाणी टाकण्यासाठी आम्ही सर्व समाज, बौद्ध समाज इथे येत असतो आणि ह्या आनंदाने हे पाणी आम्ही पित असतो चौदार तळ्याचं। हा असा इतिहास आहे आणि तो इतिहास सर्वांना हवे असावा। जा मामा, तुम्ही पण जा। मामा या, फोटो काढतो। इकडे गर्दी असेल ना, 6:30ला गर्दी होती ना इकडे। 20 मार्च 20 मार्चला 20 मार्चला सर्व अनुयायी चौदार तळ्यावरती हजर असतात। देशाच्या कानाकोपऱ्यातून, त्याचप्रमाणे परदेशातूनही बरेच अनुयायी चौदार तळ्यावरती पाणी पिण्यासाठी येत असतात। लाखोच्या संख्येने इथे अनुयायी जमा होत असतात आणि बाबासाहेबाला अभिवादन या चौदार तळ्यावरती करत असतात। त्याचप्रमाणे आम्ही सिद्धार्थनगरवासी हे पण सुद्धा येत असतो। सिद्धार्थनगर, कापडेविरुद्ध तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड येथूनही आम्ही बरेच अनुयायी हे चौदार तळ्यासाठी, त्यांचं पाणी पिण्यासाठी आम्ही सर्व अनुयायी येत असतो। सिद्धार्थनगरमधून बरेच महिला, पुरुष मोठ्या आनंदाने, उत्साहाने इथे येत असतात, कारण बाबासाहेबांनी ऐतिहासिक हा इतिहास घडवलेला आहे। ज्या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिलेला आहे आणि त्या तो सत्याग्रह पाण्यासाठी, मागील आठवण जगण्यासाठी, जपण्यासाठी ते डॉक्टर बाबासाहेबांचे अनुयायी ह्या चौदार तळ्यावरती लाखोच्या संख्येने येत असतात आणि त्यांना अभिवादन करत असताना तेच चौदार तळ्याचं पाणी आज आम्ही डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला पिण्याचा हक्क करून दिला, तेच आम्ही आज चौदार तळ्याचं पाणी आम्ही साचलेलं आहे आणि प्यायलेलो आहोत।
आणि ह्याच्या पुढेही तीच राहणार. आणि आम्हाला सर्व डॉक्टर बाबासाहेबांचे आशीर्वाद आहेत, त्या आशीर्वादाच्या पुण्याईनं हे आमचा उद्धार होणार आणि सर्व भारतातील सर्व लोकांचाही उद्धार व्हावा अशी अपेक्षा करतो. आणि इथेच थांबतो. सर्व अनुयायी डॉक्टर बाबासाहेबांच्या अनुयायी सर्वांनी यावं किंवा इतरही जात पंथाच्या लोकांनी सर्वांनी इथे 14 ते 20 मार्चला प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आणि या 14 तळ्याचं पाणी पिण्यासाठी यावं असे मी सर्वांना अगदी आग्रहाची अपेक्षा बाळगतो आणि सूचित करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भीम. आणि आपल्याला पादत्राण इकडेच काढायची आहे, आत नाही घ्यायचे, कारण हे पवित्र स्थळ असं इकडे आहे महाडचं 14 तळ. प्रेरित केले तेजा भजनाचे झाले, दीनांना प्रेरित केले, अन्यायासाठी लढून 14 तळ्याचे पाणी, 14 तळ्याचे पाणी नवशक्तिमान वाणी. नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला, नाकारून परंपरेला स्वीकारून मानवतेला, जणुमुख्याच दिदली वाणी 14 तळ्याचे पाणी, 14 तळ्याचे पाणी नवशक्तिमान वाणी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. चला आपापली नावं सांगा आता. राहुल रामचंद्र साळुंके, मल्हार मंगेश साळुंके, सोहम नारायण शिंदे, तेजस्वी प्रवीण सुतार, प्रिन्स अनिल जाधव, आराध्य मंगेश साळुंके, पूर्वा अनंत खराडे, शोने मंगेश साळुंके, दुर्वा कैलास गुराव, यश अनंत खराडे, समर प्रवीण सुतार. आणि सर तुमचं? माझं नाव भागीनाथ निवृत्ती नागरोजे. आमची शाळा रायगड जिल्हा परिषद शाळा कसबी शुतर, तालुका महाड, जिल्हा रायगड या शाळेतून आम्ही इथे आलेलो आहोत. धन्यवाद सर. खूप छान प्रकारे मुलांनी असं गीत गायलं आहे आणि कासारे किचन अँड ट्रॅव्हलकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि हे मुलं उद्याच्या देशाचे भविष्य आहेत आणि यांच्याकडून हीच अपेक्षा आहे, शिका, संघटित व्हा आणि लढा, एकत्र व्हा, संघर्ष करा. ओके, धन्यवाद साहेब. थँक्यू. हो. हे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर सभागृह महाड येथील ऐतिहासिक आणि खूप मोठं असे सभागृह आहे.
आणि गार्डन तर तुम्ही पाहिलंच असेल, छान गार्डन आहे.